अकोला जिल्ह्यातील चांदूरगाव भाजीपाल्याचं गाव म्हणून ओळखलं जातं। 70% शेतकरी शेतीतून भाजीपाल्याचं उत्पन्न घेतात, त्यामुळे गावातील बहुतांश नागरिकांचा उदरनिर्वाह भाजीपाल्यावर अवलंबून आहे। पारंपरिक पिकांपेक्षा अधिक नफा भाजीपाल्यातून मिळत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे। माझी ही तिसरी पिढी आहे। माझ्या आजोबापासून पंजोबापासून आम्ही शेतीचं बागायतच करतो। पहिले वांगे जास्त घेत होतो, आता पालक, सर्व प्रकारचा भाजीपाला आमच्या गावात मूळ व्यवसाय भाजीपाला आणि दूध शहराला लागून असल्यामुळे आम्हाला खूप एक चांगली संधी मिळालेली आहे भाजीपाला घेण्याची। सर्व शेतकरी जवळ 70-75% शेतकरी भाजीपाला आणि जोडधंदा घेतात। पारंपरिक शेती बरोबर भाजीपाल्याचा हा फायदा आहे की पारंपरिक शेतीचा जो पैसा आहे तो थोडाफार मागे राहिला पाहिजे। तसं पाहिलं तर पारंपरिक शेती परवडतच नाही, पण भाजीपाल्यामुळे आम्हाला कसं 50% बेनिफिट असल्यामुळे आम्ही भाजीपाल्याकडे जास्त वळलेलो। वाशिममध्ये 90%हून अधिक शेतकऱ्यांच्या खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्यात। मात्र पेरणीनंतर पावसानं पाठ फिरवल्यामुळे पीक करपू लागली, त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून वरुण राजाकडे पावसाची मागणी करण्यात येते। परभणी जिल्ह्यात पावसाअभावी पिकं धोक्यात आली आहेत। गेल्या 13 दिवसांपासून पाऊस गायब झाल्यामुळे पिकं कोमेजून जात आहेत, तर काही पिकं करपू लागली आहेत, त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। पुण्यातील आंबेगावात चांगला पाऊस झाल्यानं आदिवासी शेतकऱ्याची शेती कामाची लगबग सुरू आहे। आदिवासी शेतकरी पावसाळी भुईमुगाची पेरणी करतायत, तर यंदा निसर्गानं चांगली साथ दिल्यास या भुईमुगाच्या पिकातून चांगलं उत्पन्न मिळेल असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। भुईमुग म्हटलं जातो तो आता आम्ही या ठिकाणी 5 किलो हे दाणे पेरलेले आहेत आणि त्याची आता ही पाळी काम चालू आहे सध्या बैलांकडून। आणि यामुळं काय होतं का पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर फारच उशीर होतो, पण यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळं शेतीच्या कामांना आता फार मोठा वेग आलेला आहे।